सर्वप्रथम आपल्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे आणि मतदार बांधवाचे भारतीय जनता पार्टीला परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 24 जागा निवडून दिल्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो। भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी दिलीपरावजी देशमुख यांची निवड भारत देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, प्रभारी निवडणूक प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एकमताने आणि जिल्हा परिषदच्या सर्व सदस्याच्या एकमताने दिलीपरावजी देशमुख यांची जिल्हा परिषद गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। गटनेतेपदी रोहितरावजी चव्हाण, प्रबोधपदी आमचे अजयरावजी ढासाळकर या 3 नवनिर्वाचित सदस्यांची आज आम्ही निवड केलेली आहे। जिल्हा परिषदची 24ला 24 भारतीय जनता पार्टीचे सदस्य उपस्थित होते आणि सर्व कलेक्टर साहेबांसमोर सह्या करूनच आज निवड झालेली आहे। जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, युती करायची का महायुती करायची। वरिष्ठ पातळीवर निर्णय 1-2 दिवसामध्ये होईल, त्यामुळं नक्की जिल्हा परिषदचाच अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच राहील। वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील, सध्या मी काही सांगू शकत नाही। तुम्हाला एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार म्हणजे होणार। जिल्ह्यातील 9 पैकी 5 पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। गट नेत्याची निवड येत्या 1-2 दिवसामध्ये होईल पंचायत समितीच्या।